नागपूरच्या गुलशन नगर परिसरात मालमत्ता आणि पेन्शनच्या पैशांच्या वादातून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। महिलेच्या घर आणि पेन्शनवरून सुरू असलेल्या कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर मृतक हा बोलणी करण्यासाठी गेला असता वाद वाढला। यावेळी तिघांनी मिळून लाकडी दांडा, क्रिकेट बॅट आणि धारदार हत्याराने त्याच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे। गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। सागर धुर्वे यांच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे। गुलशन नगर मध्ये एक परिवार राहतो, तुलसीबाई गायगवाल। तिला 2 मुली आणि 3 मुलं आहेत। हा परिवार एकत्र तिथे राहतो आणि तुलसीबाईच्या नावावर असलेलं घर आणि तुलसीबाईला मिळत असलेला पेन्शन यावरून याच्या पैशाच्या वादावरून त्यांच्यात प्रॉपर्टीवरून वाद होता। काल दिनांक रोजी 20/7/26 रोजी रात्री 10:30-11 वाजता दरम्यान यातील मृतक अभिषेक धुर्वे हा संबंधित जमिनी व प्रॉपर्टीच्या वादासंबंधी बोलणी करण्यासाठी तुलसीबाईची मुलगी लक्ष्मी लालाजी पटेल हिच्यासोबत बोलणी करण्याकरता गेला होता। तेव्हा त्यांच्यात वाद होऊन लक्ष्मी लालाजी पटेल, दीनानाथ कर्लुराम निलमरकर आणि संतोष गोवर्धन गायगवाल या तिघांनी मिळून त्यांना लाकडी दंडा, एक टिकस आणि क्रिकेट बॅट यांनी मारहाण करून त्याला गंभीर दुखापत झाली। त्यानंतर त्याला मेवा आणि मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं। उपचारादरम्यान अभिषेक धुर्वे याचा मृत्यू झालेला आहे। अभिषेक धुर्वेचा भाऊ सागर धुर्वे याच्या रिपोर्टवरून आम्ही आरोपितांविरुद्ध गुन्हा नोंद केलेला आहे। गुन्ह्याचा तपास सुरू आहे। लोकवाहिनी मीडियासाठी विशाल बंबडवार यांची रिपोर्ट, नागपूर।